टोलच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली। यावर सदावर्तेंनी महाराष्ट्रासाठी काय केलं असं म्हणत अमेय खोपकरांनी टीका केली आहे। तर कृपाशंकर सिंग यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। राज ठाकरेंवर काय बोलायचं, कारण मी म्हणेल राज ठाकरे तुम्ही एक करा, टोल टोल टन टन टोल टोल टना टना टन टोल टोल टन टना टन टोल के ऊपर, अरे टोल के ऊपर गिनो भाई, टोल के ऊपर गिनो भाई, टोल के ऊपर गिनो भाई। लेकिन राज समझ लेना, इस राज के अंदर कभी भी भाषा के ऊपर अपनी राजनीति की रोटी ना सेकना। कोण गुणरत्न सदावर्ते ते कर्जतमधून बोलतात की कासारावरनं बोलतात? त्यांच्या मागे एक बुजगाणं उभं असतं, बुगू 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 एक करत एक प्राणी उभा असतो। ही यांची पात्रता। बेरंग करतात नेते असं बरोबर आहे। आज मजा करा ना, आज कशाला राजकारण करताय? आज रंगाचा बेरंग कोणी करू नये। राज काही बोलला तर समजायला वेळ लागतात त्याला कधी कळलंच नाही की आज मी काय बोललो उद्या काय बोललो। राज ठाकरे मला वाटतं की सकाळी उठता भांग वगैरे काहीतरी घेतात आणि एवढे भांग बिंग खाऊन मस्त राहतात। संध्याकाळी माझ्या बांधवांनो, माझ्या सगळे शिवसैनिकांनो काहीतरी करा, आणि ते काय वेगळा करतात समजत नाही। तो असा आहे, त्यांना काय सांगायचं। आज मैं चाहूंगा की त्यांना पण एक भांगचा गोळा पाठवायचा प्रयत्न करतो। तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेबांवर टीका करण्याची, आणि जो कोणी राज ठाकरे साहेबांवर वैयक्तिक टीका करेल त्यांच्या कानाखाली आवाज निघेल। महाराष्ट्र यांनी गप्प नाही बसणार। थेट इशारा आहे कृपाशंकर सिंग असं म्हणा नाही, कृपाशंकर सिंहाला इशारा देण्या इतका तो काही मोठा राजकारणी नाहीये, त्यांची राजकारणी पात्रता काही नाहीये। राजसाहेब म्हणतात तसं कृपाशंकर सिंह हा एक फेरीवाला आहे, आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात।